भारतीय जनता पार्टीचा आज संपूर्ण देशामध्ये बोलबाला आहे। मागच्या 10 वर्षापासून ही पार्टी केंद्रामध्ये बहुमतानं सत्तेत आहे। राज्यामध्ये देखील बऱ्याच वेळा या पार्टीनं सत्तेत सहभाग नोंदवला आहे। 1980च्या दरम्यान स्थापन झालेली ही पार्टी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये भरभराटीच्या सर्वोच्च शिखरावर असताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या भागांमध्ये त्या पार्टीला जनाधार मिळाला तो भाग होता मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्हा। लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी जीवाचं रान करून महाराष्ट्रामध्ये ही पार्टी वाढवली। पण बीड जिल्ह्यामध्ये जेवढा प्रतिसाद या पार्टीला मिळाला तेवढा महाराष्ट्रामध्ये कदाचित कुठे मिळाला असेल। म्हणून भाजपचे कार्यकर्ते नेहमी घोषणा द्यायचे, मुंडे साहेबाचा बालेकिल्ला, भाजपचा बालेकिल्ला, बीड जिल्हा, बीड जिल्हा। पण आता नजीकच्या काळामध्ये बीड जिल्हा भाजपाचं हे वैभव पूर्णपणे नष्ट होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नेत्यांनी अंग काढून घेतलं, कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत आणि जे कुपाटीवरचे दोडके भाजपच्या चलत्या काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर येऊन बसले ते आता पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। एकंदरीत बीड जिल्हा भाजप संपण्याच्या परिस्थितीत आहे का? याला जबाबदार कोण आहे? जिल्हा भाजप वाचवण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात का? या विषयाचा शोध घेण्याचा आपण या व्हिडिओमधून प्रयत्न करू। नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन। 1980ला भारतीय जनता पार्टी स्थापन होण्याच्या अगोदर जनसंघ नावाची पार्टी अस्तित्वात होती। 1977च्या इंदिरा गांधी यांच्या विरोधात उभे राहिलेल्या केंद्र सरकारमधील आघाडीमध्ये जनसंघ होता, पण त्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये नगण्य होतं। भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर विशेषतः प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये कामाला लागली त्यावेळी अक्षरशः या पार्टीनं भरारी घेतली। त्यातच या दोघांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करून राज्यामध्ये भगवी लहर सत्तेमध्ये आणली। कोकण, मुंबई यासारख्या परिसरामध्ये शिवसेना प्रभावी होती, तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यांच्यासारख्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टी प्रभावी राहिली आणि त्यातूनच युतीचं पहिलं सरकार 1996 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं। त्यावेळेसपासून भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव कधीच कमी होऊ दिलेला नाही आहे। आजही महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 ची पार्टी ही भारतीय जनता पार्टीच आहे, हे नाकारून आपल्याला चालत नाही। पण आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 ची पार्टी असताना ज्या जिल्ह्यानं गेली 30 वर्ष बहुतेक वेळा भाजपाचा खासदार निवडून दिला, 2-3 वेळा 6 पैकी 5-5 विधानसभेचे आमदार निवडून दिले, त्या भाजपचा 2024च्या निवडणुकीमध्ये एकही प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये जाणार नाही अशाच प्रकारचं आज तरी चित्र दिसतंय। आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्ष सहभागी आहेत। एकूण राजकीय परिस्थिती बघता या तिन्ही पक्षांना एकमेकांपासून वेगळं होणं आज तरी परवडणारं नाही आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये तिकीट वाटपामध्ये तडजोडी करणं याशिवाय तिन्ही पक्षांकडे दुसरा पर्याय नाही। आता तिकीट वाटपामध्ये तडजोडी करायच्या म्हणजे काय करायचं, तर ज्या पार्टीचे रनिंग आमदार ज्या विधानसभेमध्ये आहेत ती विधानसभा त्या पक्षांना सोडायची आणि त्यानंतर निवडून येऊ शकणारा उमेदवार असा निकष लावून निवडणुका लढवायच्या। जर हा निकष बीड जिल्ह्याला लावला तर बीड जिल्ह्यामध्ये 6 पैकी 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या वेळी निवडून आल्या होत्या, त्या 4ही जागेवर अजितदादा गटाचा प्रबळ दावा असणार आहे। परळी, माजलगाव, बीड आणि आष्टी या त्या 4 विधानसभा आहेत। भाजपला बार्गेनिंग करण्यासाठी फक्त 2 जागा आहेत, केज आणि गेवराई। त्यातच गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार हे बंड करण्याच्या तयारीमध्ये आहेत। बहुतेक ते शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे। मग अशा वेळी भारतीय जनता पक्षाला तो मतदारसंघ मागता येणार नाही। त्यातच गेवराईचे प्रस्थापित नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घराण्याचं पुनर्वसन करण्याचा शब्द अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलाय। याचा अर्थ गेवराई विधानसभा देखील अजितदादा गटालाच पाहिजे। एक जागा शेवटी भाजपला उरते ती म्हणजे केजची। केज विधानसभेचे प्रतिनिधित्व सध्या नमिता मुंदडा या करतायत, पण नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारामध्ये मुंदडा कुटुंबानं
आवश्यक ते प्रयत्न केले नाहीत अशा प्रकारचा प्रचार भाजपला मानणाऱ्या मतदारांमध्ये झालेला आहे. त्यामुळं मुंदडा यांचं सीट पण धोक्यात आहे. त्यातच पालकमंत्री धनंजय मुंडे यांना स्वतःचं एक हाती नेतृत्व बीड जिल्ह्यावर स्थापन करायचं असेल तर अगदी शेजारचाच मतदारसंघ असलेला केज विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या प्रभावाखाली असणं त्यांना कितपत परवडेल हे सांगता येत नाही. त्यातच मुंदडा कुटुंबीय आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये फार सख्यही नाही आहे. त्यामुळं मुंदडा यांची निवडून येण्याची शक्यता पण खूप कमी दिसते. भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्यात अस्तित्व राखण्यासाठी आष्टी विधानसभा हा एक मतदारसंघ असू शकतो, पण माजी आमदार सुरेश अण्णा धस असोत की माजी आमदार भीमराव धोंडे असोत यांना स्वतःच्या पलीकडे जाऊन भाजपचं काहीही देणं घेणं नाही. त्यामुळे त्यातला एखादा निवडून जरी आला तरी त्याला मूळ भाजप कधीच म्हणता येत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरेश धस भाजप सोडून गेल्यानंतर त्यांच्याशी कडवा संघर्ष केला. त्या कार्यकर्त्यांच्या नशिबी पुढे काय परिस्थिती येईल हे सांगणं कठीण आहे. भीमराव धोंडे हे प्रस्थापित संस्थाचालक असल्यामुळं कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ कधीच जुळलेली नाही आहे. इथला कार्यकर्ता थेट मुंडे घराण्याशी भाजपामध्ये जुळलेला आहे, पण आता मुंडे घराण्याचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षामध्ये नगण्यच राहिलेलं आहे. जिल्ह्यामध्ये एकतर धनंजय मुंडे हे प्रभावी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षातील शीर्षस्थ नेत्यांना आमदार पंकजाताई मुंडे यांचा प्रभाव कुठेही वाढू द्यायचा नाही. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांची मैत्री देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता आमदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रभावानं बीड जिल्ह्यामध्ये कोणतीही उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही आहे. आणि तसं जर झालं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर तयार झालेला भाजपचा लहान सहान कार्यकर्ता पुढच्या विधानसभेमध्ये भाजप सत्तेत जरी असली तरी कुठेच नसणार आहे. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाशी बीड जिल्ह्यातील लाखो लोकांची नाळ जुळलेली असताना इथलं नेतृत्व डावपेचांमध्ये कमी पडल्यामुळं बीड जिल्ह्याच्या लहान सहान कार्यकर्त्याच्या नशिबी कपाळावर हाणून घेण्याच्या पलीकडे काहीही राहिलेलं नाही आहे. आमदार पंकजाताई मुंडे मंत्री असताना बीड जिल्ह्यातले अनेक राजकीय दिग्गज लोकांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. केजमध्ये मुंदडा कुटुंब, रमेशराव आडसकर आहेत, सुरेश अण्णा धस आहेत, मोहनराव जगताप आहेत. सगळ्यांनी भाजपचं कुंकू लावलं खरं, पण भाजपला मानणाऱ्या तळागाळातल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला दुर्लक्ष करून त्यांनी बेजार केलं. आणि आता मुंदडा कुटुंबीय वगळता बाकी सगळे भाजप सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. राज्याच्या नेतृत्वाला बीड जिल्ह्याच्या भाजपाची चिंता मुंडे कुटुंबियांनी कधीच करू दिली नव्हती. त्यामुळं वरचे नेते देखील भाजपच्या स्थानिक लोकांना, कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या भानगडीत कधीच पडले नाहीत, पडणारही नाहीत. आणि मुंडे कुटुंबामध्ये या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं सामर्थ्य कसं राहणार नाही याबाबत सर्व प्रकारे पक्षाकडूनच काळजी घेतली जात आहे. एकूणच येत्या विधानसभेमध्ये भाजपचा एक उमेदवार फाईटमध्ये असणार आहे, तो म्हणजे नमिता मुंदडा. आणि आमदार मुंदडाताई निवडून आल्या तरी मूळ भाजप कार्यकर्त्याच्या दृष्टीने त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळं होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकामध्ये स्वतःचं भविष्य भाजपामध्ये शोधणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रेरणेनं स्वाभिमानाचं राजकारण करणाऱ्या बारीक सारीक माणसांचं अस्तित्व भाजपामध्ये जवळजवळ संपलंय. आणि 2024ची विधानसभा ही बीड जिल्हा भाजपासाठी अखेरची घरघर ठरू लागली आहे. केंद्रात, राज्यात भाजप दिमाखात मिरवणार आणि हा दिमाग मिरवण्यामध्ये ज्या बीड जिल्ह्याचा प्रमुख वाटा राहिला त्या जिल्ह्यातील भाजपचा कार्यकर्ता मात्र दूर दूरपर्यंत कुठेच दिसणार नाही याची खंत अनेकांना या निमित्तानं लागून राहिलेली आहे. या निमित्तानं झालेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.